लाडके मुख्यमंत्री देवीदास फडणवीस, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली मला त्यांनी विधान परिषदेचं तिकीट दिलं. विशेषतः म्हणजे या निवडणुकीमध्ये महायुती असल्यामुळे यांचे संख्याबळ जवळजवळ 425 आहे आणि उर्वरित जे संख्या आहे ते महाविकास आघाडीचं आहे. त्याच्यामुळे मला काही विशेष वाटत नाही. संख्याबळ महायुतीमध्ये जास्त असल्यामुळे आम्ही सहज निवडून येऊ शकतो अशी मला खात्री आहे. यानंतर आपण थेट नाशिकमध्ये जाणार आहोत, कारण नाशिकमध्ये नरेंद्र दराडे हे आता आपला अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत. आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत. आपण किरण यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया. किरण. विक्रांत, आता सध्या मी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहे. याच ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी मंत्री दादा भुसे यांच्यासह या ठिकाणी भाजपचे आमदार, महापौर हे देखील दाखल झालेले आहेत. स्वतः उमेदवार नरेंद्र दराडे या ठिकाणी आहेत. त्यांचा अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी ही संपूर्ण भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते दाखल झालेले आहेत. दादा, अर्ज भरण्यासाठी तुम्ही दाखल झालेले आहात. काय नेमकी या सगळ्या दरम्यान आपली पक्षाची रणनीती आहे? कशा पद्धतीची ही निवडणूक असेल? आत्ताच्या घडीला महायुतीच्या माध्यमातून सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये दराडे जे उमेदवार त्यांचा अर्ज आता आपण भरायला घेतो आहोत. रणनीती तुम्हाला पुढच्या टप्प्यात सांगू. महायुती म्हणून शिंदेची शिवसेना, भाजप असे सगळे आहेत, मात्र राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी पोहोचलेले नाहीयेत. काय नेमकं येत्या काळात त्या समन्वय साधला जाईल? करू नका. महायुतीचे सर्व आम्ही एक संघ आहोत आणि महायुतीचे संपूर्ण राज्यामध्ये उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील, 100%. काय या सगळ्या दरम्यान तुमची मदत पक्षाला होणार आहेत, उमेदवाराला होणार आहेत? इतर लोकांशी देखील तुम्हाला समन्वय साधायचा आहे. तुमच्याच पक्षाचे असलेले गणेश गीते यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांची कशी मनधरणी करणार? महायुतीचे उमेदवार म्हणून नरेंद्रजी दराडे यांचं नाव जाहीर झालेलं आहे. त्यामुळे सर्वांची जबाबदारी आहे की त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणं. गणेश गीतेंनी अर्ज भरलेला आहे, तो त्यांनी वैयक्तिक घेतलेला आहे. पक्षाचा कुठलाही आदेश नसताना त्यांनी स्वतः त्यांच्या मर्जीने नेलं, त्यामुळे ते त्यांचं ठरवतील. काय शहराचे प्रथम नागरिक तुम्ही आहात, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेला आहात, किती विश्वास आहे या सगळ्या काळामध्ये? नक्कीच अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्रजी दराडे यांचं नाव महायुतीने जाहीर केलं आहे आणि पक्षाने जो आदेश दिला तो सगळे पार करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे महायुतीचा विजय हा नक्कीच आहे. आपण बघतोय की शिंदेची शिवसेना आणि त्याबरोबरच भाजपचे या ठिकाणी आमदार असतील, महापौर असतील, हे सगळेच जण या ठिकाणी दाखल झालेले आहेत. काही वेळातच या ठिकाणी उमेदवार असलेले नरेंद्र दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. मात्र भाजपचे माजी नगरसेवक असलेले गणेश गीते यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे समन्वय साधण्याचं मोठं आव्हान या सगळ्या काळामध्ये असणार आहे. विक्रांत, नाही, हे आव्हान नेमकं कशा प्रकारे पेललं जातं, महायुतीमधला समन्वय कशा प्रकारे साधला जातो, तो कितपत टिकतो, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.